महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेज स्पॉट राउंडसाठी जर तुम्हाला पार्टिसिपेशन करायचं आहे, तुम्ही कॅप राउंड 1चं अलॉटमेंट चेक केलेलं आहे, तरीसुद्धा तुम्हाला स्पॉट राउंड आणि इन्स्टिट्यूट लेव्हल फॉर्म भरायचा असेल, तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. पहा मी लॉग इनमध्ये जातो आहे. लॉग इनमध्ये गेल्यानंतर इथे मी कॅपवर क्लिक केलं, टेक्निकल एज्युकेशन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगवर क्लिक केल्यानंतर पहा इथे मी लेफ्ट साईडला एक आपल्याला ऑप्शन आलेला आहे, फिल ऑर एडिट इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म. त्याच्यावर जाऊन क्लिक करून मी इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म भरू शकतो. जसा आपला कॅप राउंडचा ऑप्शन फॉर्म आहे, तशाच प्रकारे इथे 3च स्टेप आहेत. तिथे कॅप राउंड ऑप्शन फॉर्ममध्ये 4 स्टेप होत्या. शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, त्यानंतर युअर प्रेफरन्सेस आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म समरी. आता हा फॉर्म जो आहे तो कशा रीतीने भरायचा आहे, हे मी दाखवणार आहे. इथे सिलेक्ट युनिव्हर्सिटी करायचं आहे. समजा मला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हवी आहे. इथे डिस्ट्रिक्टमध्ये मी पुणे ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे पहा सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस, त्यानंतर ऑटोनॉमी स्टेटस, त्यानंतर इथे मायनॉरिटी स्टेटस हे फिल्टर लावून मी ते इन्स्टिट्यूट सर्च करू शकतो. मी सर्च इन्स्टिट्यूटवर क्लिक करत आहे. ओके. आता यानुसार इथे पहा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वगैरे अशी कॉलेजेसची नावं आलेली आहेत. मी एक रँडम सिलेक्शन करत आहे 4 कॉलेजचं आणि त्यानंतर मी हे जे इन्स्टिट्यूट्स आहेत ते ॲड करत आहे. ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स. त्यानंतर पहा इथे माझ्या लिस्टमध्ये 4 इन्स्टिट्यूट सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर मी काय करेन, की पुढे प्रेफरन्सेसमध्ये जाईन. प्रेफरन्सेसमध्ये पहा इथे अप्लाय फॉर आय-एल. आता हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे इथे इन्स्टिट्यूट लेव्हलच्या सीट नाही आहेत. पण जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट लेव्हल सीट असतात. इन्स्टिट्यूट लेव्हलच्या सीट म्हणजे मॅनेजमेंटच्या सीट. त्यांचं ॲडमिशनसुद्धा काय होतं आहे, राउंड थ्रू म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड जो असणार, त्या थ्रू होणार आहे. म्हणून आणि ज्या सीट कॅप राउंड 4 नंतर रिकाम्या राहतील, त्या सीट कुठे येतील? ए कॅपमध्ये अगेन्स्ट कॅप. ओके. मग कॅप राउंड 4 नंतर रिकाम्या राहणाऱ्या सीटसाठी तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे? ए कॅप सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हल म्हणजे मॅनेजमेंट सीटसाठी राउंड जो होतो, त्यामध्ये पार्टिसिपेशन करायचं असेल, तर तुम्हाला इथे जे इन्स्टिट्यूट लेव्हलचा चेकबॉक्स आहे, तो काय करायचा आहे? चेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता? सेव्ह अँड प्रोसीड इथे करू शकता. आता इथे मी 4च एक्झाम्पल घेऊन हे तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म कशा रीतीने भरायचा आहे, हे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे केल्यानंतर पहा इथे टोटल 3 स्टेप्स आहेत. या तिन्ही स्टेप्स आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. या 3 स्टेप पूर्ण केल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड कराल, तसं तुमचा इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म जो आहे, तो भरला जाईल. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की ह्या 2 या 2 गोष्टी इथे जर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हलच्या सीटसाठी प्रयत्न करायचे असतील, तरच हा चेकबॉक्स जो आहे, तो तुम्ही ठेवला पाहिजे. लक्षात ठेवा इन्स्टिट्यूट लेव्हलच्या सीटसाठी जी काही फी आहे ती दुप्पट-तिप्पट असते आणि इथे जे काही ए-कॅपच्या सीट्स आहेत, ए-कॅप म्हणजे कॅप राउंड 4 नंतर रिकाम्या राहणाऱ्या सीट्स, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा असेल, तर तुम्ही ए-कॅपचा जो चेकबॉक्स आहे, त्याच्यावर क्लिक केलं पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्हाला दोन्हीसाठी आपला प्रयत्न करायचे असतील, तर तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल ॲज वेल ॲज ए-कॅपसाठी काय करू शकता? प्रयत्न करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे? सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इथे पहा जिथे आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट लेव्हल सीट नाही, तिथे नो आलेलं आहे. त्यानंतर इथे पहा, इथे नो आलेलं आहे. त्यानंतर ए-कॅपच्या सीटसाठी मी चेकबॉक्स चेक केलेला, म्हणून तिथे येस, येस, येस आलेलं आहे. अशा रीतीने हे सर्व झाल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे आणि यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे, तो सबमिट होईल. सी-टी सेल काय करते, की हे जे काही ऑप्शन फॉर्म आलेले आहेत, इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म फॉर आय-एल अँड फॉर ए-कॅप याचा डेटा जो आहे तो विशिष्ट कॉलेजला फॉरवर्ड करते. ओके. आणि त्यानंतर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन जेव्हा कॅप राउंड 4 नंतर कॉलेजेस अनाउन्स करतात, की इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड किंवा स्पॉट राउंड किंवा ए-कॅप राउंड कधी सुरू होणार आहेत, ते मी अपडेट करणारच आहे. पण आपल्याला त्या कॉलेजच्या वेबसाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा राहावं लागतं. आता
हा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही त्या कॉलेजच्या त्या स्पॉट राउंडमध्ये किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एक लाईक करून कळवा. मी इथे थांबतो. धन्यवाद.